अकोला जिल्ह्यातून एक अतिशय वेदनादायक बातमी समोर येते आहे। अकोट तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे गुरुवारी एका घराला लागलेल्या भीषण आगीत मामा आणि भाचीचा होरपळून मृत्यू झालाय। या आगीने एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत केला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी आहे। मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास सुरेश चव्हाण यांच्या घरात अचानक आग भडकली। ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता संपूर्ण घराला आगीच्या ज्वाळांनी वेढले। दुर्दैवाने या आगीत 10 वर्षांची चिमुरडी स्वरा सोळंके आणि 25 वर्षीय तरुण सुरेश चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमधील नाते मामा भाचीचे असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेच्या वेळी घरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले। स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून बादल्या आणि मोटारीने आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत 2 जीव गेले होते। या घटनेत रत्नाबाई चव्हाण या वृद्ध महिला गंभीररित्या भाजल्या असून त्यांना तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले। ठाणेदार गजानन राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। शॉर्ट सर्किट, गॅस सिलेंडरचा स्फोट किंवा घरात ठेवलेले डिझेल सारखे ज्वलनशील पदार्थ या 3 शक्यतांवर पोलीस तपास करीत आहेत। सुरखेडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केलाय। अडगाव बुद्रुकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आपण सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे। आगीपासून बचावासाठी काही खबरदारी सगळ्यांनी बाळगावी। इलेक्ट्रिक वायरिंग, घरातील जुन्या तारा आणि स्विच वेळोवेळी तपासून घ्या। शॉर्ट सर्किट हाताळण्यासाठी MCBचा वापर करा। गॅस सुरक्षा, स्वयंपाक झाल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी गॅस सुरक्षा, स्वयंपाक झाल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर नेहमी बंद करा। गॅसचा वास आल्यास वीज बटणे सुरू करू नका। ज्वलनशील पदार्थ, घरामध्ये डिझेल, पेट्रोल किंवा इतर कोणतेही ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवू नका। सतर्कता, घरात धूर किंवा आगीचा वास आल्यास त्वरित घराबाहेर पडा आणि इतरांना सावध करा। सुरक्षित रहा आणि जागरूक रहा।